नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण बीएडच्या अंतिम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर तो म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापन यामधील घटक 4 पाहणार आहोत। याआधीच्या लेक्चरमध्ये 3 घटक मी सांगितलेले आहेत। हे शेवटचे घटक आहे। यानंतर तुमचा शैक्षणिक व्यवस्थापन मधील सर्व घटक पूर्ण होतील। जर तुम्हाला माझे चॅनल आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर बघू या घटकामध्ये कोणकोणते उपघटक समाविष्ट आहेत ते। यामधला पहिला उपघटक आहे तो म्हणजे शालेय शिक्षणातील उत्तरदायित्व व वर्ग व्यवस्थापन संकल्पना। तर शालेय शिक्षणातील उत्तरदायित्व याविषयी आपण माहिती घेऊ। जसं बघा, राष्ट्राच्या सर्वांगीण विकासात उच्च दर्जाची शिक्षण प्रक्रिया महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते। बरोबर आहे। राष्ट्राच्या प्रत्येक सर्वांगीण विकासात किंवा सर्व बाजूच्या विकासात ही शिक्षणाला खूप महत्त्व आहे। शिक्षणाची प्रगती झाली तरच राष्ट्राची प्रगती होते। या प्रक्रियेत शिक्षकाची जबाबदारी फार मोठी दिसून येते। शैक्षणिक व्यवस्था ही त्यात समरस होणाऱ्या मानवी घटकामुळे प्रभावी व यशस्वीपणे होत असते। 21व्या शतकात प्रत्येक उद्योग व्यवसायाला जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरणाला सामोरे जावे लागत असल्याने आपला उत्पादित माल उत्कृष्ट दर्जाचा व गुणवत्तेचा असण्यावर भर द्यावा लागतो। गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षणाशी संबंधित सर्व घटकांची आहे। या बाबतीत शिक्षक पेशा आणि शिक्षणातील उत्तरदायित्व महत्त्वपूर्ण भूमिका बजावते। प्रत्येक मानवी घटकाने आपले शैक्षणिक व्यवस्थेसंदर्भातील उत्तरदायित्व जाणून घेऊन त्या दिशेने वाटचाल करणे म्हणजे शालेय शिक्षणातील जबाबदारीचे तत्व होय। बघा, जर आपल्याला शिक्षणाची प्रगती करायची असेल तर शिक्षणाच्या संबंधित जे मानवी घटक आहेत, शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांचे स्वतःचं काय कर्तव्य आहे, म्हणजेच त्यांचं स्वतःचं काय उत्तरदायित्व आहे जेव्हा शिक्षणाची प्रगती होण्यासाठी आणि त्याद्वारेच राष्ट्राची प्रगती करण्यासाठी आपले उत्तरदायित्व समजून जर सगळ्यांनी कार्य केलं तर शिक्षणाची नक्कीच प्रगती होईल आणि शिक्षणाची प्रगती झाली तर राष्ट्राची प्रगती तर होणारच। आता बघा, त्याचा अर्थ बघू। उत्तरदायित्वाचा अर्थ नेमका काय आहे बघा। इंग्रजीतील अकाउंटेबिलिटी या शब्दाला मराठीत काय म्हणतात? उत्तरदायित्व। हा पर्यायी शब्द वापरला जातो। जसं टू अकाउंट या क्रियापदापासून अकाउंटेबिलिटी हा शब्द बनलेला आहे। याचा अर्थ जाणून घेणे, विचारात घेणे, हिशोब देणे आणि जबाबदारी पार पाडणे होय। बघा, टू अकाउंटचा शब्द किंवा अर्थ आपल्याला काय सांगता येईल की आपली जबाबदारी जाणून घेणे, त्याचा विचार करणे, त्याचा हिशोब देणे, हे सगळ्या गोष्टीचा एकच अर्थ होतो की टू अकाउंट किंवा अकाउंटेबिलिटी। त्यानंतर बघा, त्यानंतर एक वाक्य आहे ती तुम्हाला सांगता येईल उत्तरदायित्वाची। तर गुड्स डिक्शनरी ऑफ एज्युकेशननी ही व्याख्या केलेली आहे। ते म्हणतात, उत्तरदायित्वाची संकल्पना जाणून घेण्यासाठी आपणास मिळालेल्या फलितांशी एकनिष्ठ असणे, यात प्रमुखाकडून मिळालेल्या हक्कांचा व अधिकारांचा जबाबदारीने योग्य वापर करून जे परिणाम मिळतात त्यात तुम्ही उत्तरदायित्व असतात। बघा, याच्यात त्यांनी काय सांगितले, तुम्हाला दिलेली एखादी जबाबदारी आहे, आपल्या अधिकाऱ्यांनी किंवा आपल्या उच्च पद असणाऱ्या व्यक्तीने जर तुम्हाला दिलेली जबाबदारी त्याची जाणीव ठेवून तुम्ही त्याच्यावर जे परिणाम होतो किंवा त्याच्यातून तुम्ही जे उत्तरदायित्व देता त्याची सर्वस्व जबाबदारी कुणाची राहते? आपली। आपण त्याच्यात काही बदल करतो किंवा काही करत नाही, ही सगळी जबाबदारी आपली उत्तरदायित्वात येत असते। त्यानंतर बघा, थोडक्यात एखाद्या कृतीशी त्या व्यक्तीचे उत्तरदायित्व 3 संज्ञाशी संबंध दर्शवतात। पहिले जबाबदारी, कुठल्या कर्तव्याशी किंवा कृतीशी? तर जबाबदारी। बघा, दिलेले कार्य जबाबदारीपणे पार पाडणे। त्याचप्रमाणे दुसरी आहे पात्रता, आपली तशी पात्रता असली पाहिजे आणि तिसरी आहे अहवाल देणे किंवा उत्तर देणे। आपण आपली जबाबदारी पार पाडणे, त्यानंतर त्या जबाबदाऱ्या पाडण्यासाठीची पात्रता आहे ती आपल्याकडे असणे आणि आपण पार पाडलेली जी जबाबदारी आहे त्याचे उत्तर देणे किंवा अहवाल देणे, या 3 गोष्टींचा समावेश उत्तरदायित्व या संज्ञेशी संबंधित आहे। त्यानंतर बघा, शालेय शिक्षणातील जबाबदारी या तत्वाचे उद्देश खालीलप्रमाणे आहेत। बघा, शालेय शिक्षणातील सांगितले आहे ती आणि त्या तत्वाचे उद्देश काय काय आहेत ते बघा। शालेय शिक्षणाचे संबंधित प्रत्येक मानवी घटकाची
जबाबदारी निश्चित करणे व या जबाबदाऱ्यांना कायदेशीर स्वरूप देणे ही एक आपल्याला उद्देश सांगता येईल. त्याचप्रमाणे प्रत्येक घटकाला लेखी स्वरूपात यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे. बघा, जे शाळेमध्ये मानवी घटक आहेत त्यांना प्रत्येक आपल्या जबाबदारीची जाणीव कशी लेखी स्वरूपात करून द्यावी. त्याचप्रमाणे जबाबदारीचे पालन करण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करणे व सर्व घटकांना आवश्यक त्या भौतिक सुविधा, प्रशिक्षण व मार्गदर्शन पुरवणे. एखादी जबाबदारी एखाद्या व्यक्तीवर दिल्यावर त्या व्यक्तीला त्या जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी परिस्थितीची निर्मिती करून देणे. त्याचप्रमाणे त्यांना लागणारी भौतिक सुविधा, त्यांना लागणारे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन याचीही सुविधा त्यांना पुरवणे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक घटकाने केलेल्या कार्याचे मूल्यमापन करणे, त्यासाठी काही निकष तयार करणे. जर आपण एखाद्या व्यक्तीवर दिलेली जबाबदारी आहे तर त्यांनी ती जबाबदारी किती प्रकारे पार पाडली हे सुद्धा तुम्हाला त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे काही ते निकष पण तयार केले पाहिजे. त्यानंतर बघा, कोणता घटक कोणास जबाबदार आहे हे निश्चित करणे. उत्तरदायित्व ठरवताना ह्या घटनाचे किंवा ह्या कार्याचे उत्तरदायित्व कोणाकडे आहे हे सुद्धा तुम्ही आधीच ठरवलं गेलं पाहिजे. त्यानंतर बघा, अपेक्षित गुणात्मक निष्पत्ती निश्चित करून गुणात्मक निष्पत्तीच्या विकासासाठी कार्यक्रमाची आखणी करणे. एखाद्याला एखादं कार्य देताना ती कार्य कुठपर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे, कुठल्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवायचं आहे हे पण तुम्ही आधीच ठरवून दिलं पाहिजे. म्हणजे गुणात्मक निष्पत्ती तुम्ही आधीच निश्चित केली पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांना कार्य करण्यास प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यानंतर बघा, शिक्षणातील उत्तरदायित्वाचे काही प्रकार आहेत, ते कोणकोणते आहेत ते पाहू. बघा, पहिला शिक्षणाच्या उत्तरदायित्वाचा प्रकार आहेत व्यक्तिगत उत्तरदायित्व. म्हणजे विद्यार्थी किती व काय शिकला याला विद्यार्थी जबाबदार नसून शिक्षक जबाबदार असतो असे गिब्स यांनी म्हटलेले आहे. बरोबर आहे. जो शिक्षक शिकवतो किंवा अध्यापन करतो त्याचाच परिणाम विद्यार्थ्यात जाणवतो. त्यामुळं जर विद्यार्थी कमी शिकत असेल तर शिक्षक कुठंतरी कमी पडतोय हे आपल्याला या व्याख्येवरून कळतं आणि अशी व्याख्या कोणी केलेली आहे? गिब्स यांनी केलेली आहे. त्यानंतर बघा, विद्यार्थ्या बाबतीत शिक्षकाचे उत्तरदायित्व फार मोठे आहे. शाळा प्रामुख्याने सोपवलेल्या कार्याचे फलित अहवालाच्या रूपातच देणे हे शिक्षकाचे उत्तरदायित्व ठरते. आता शिक्षकाला दिलेले कार्य त्यांनी जर पूर्ण केले तर त्यांना ते अहवालाच्या रूपात वापस देणे गरजेचं आहे किंवा त्यांचं ते उत्तरदायित्व आहे. समुदाय अनुरूप असे वर्तन करणे, सामाजिक कार्यात सहभागी होणे, समाजमान्य संकेताचे पालन करणे हे शिक्षकाचे उत्तरदायित्व ठरते. आता बघा, शिक्षकाच्या उत्तरदायित्वामध्ये कोणत्या कोणत्या घटकाचा समावेश होतात तर बघा, समुदाय अनुरूप असे वर्तन करणे म्हणजे समाजाला मान्य असं अनुरूप वर्तन करणे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात सहभागी होणे. गावात एखादा कार्यक्रम असेल आणि तिथं जर भाषण द्यायला किंवा व्याख्यान द्यायला शिक्षकाला बोलवलं असेल किंवा शाळेत काही कार्यक्रम असेल तर समाजाला त्यात सहभागी करून घेणं हे सुद्धा शिक्षकाचे उत्तरदायित्व आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे समाजमान्य संकेताचे पालन करणे हे शिक्षकाचे उत्तरदायित्व ठरते. शिक्षकाने व्यक्तिगत उत्तरदायित्व सिद्ध करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत. व्यक्तिमत्व विकासविषयी व्याख्याने आयोजित करावेत. शिक्षकांनी स्वतःहून काही उपक्रम आयोजित करून त्यातून व्यक्तिमत्व विकास कसा साधता येईल हे सुद्धा पाहिले पाहिजे. त्यानंतरचा आहे उत्तरदायित्वाचा प्रकार, तो म्हणजे सामाजिक उत्तरदायित्व. समाजाने शिक्षकाला त्याचे सामाजिक उत्तरदायित्व पूर्ण करण्यासाठी हक्क आणि अधिकार दिले आहेत. यात शिक्षक यशस्वी ठरल्यास अथवा त्याच्या हक्काची आणि अधिकाराची कार्यवाही पूर्ण करण्यात येत नसल्याने त्याला स्वतः जबाबदार धरले जावे. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की जर समाजाने शिक्षकाला काही सामाजिक उत्तरदायित्व दिले आहे तर ते उत्तरदायित्व पूर्ण करण्याचा अधिकार कोणाला आहे? शिक्षकाला आहे. शिक्षक, विद्यार्थी संस्था, पालक, समाज यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करावे. कोणाला? शिक्षक, विद्यार्थी संस्था व पालकांच्या मध्ये जे महत्त्वाचा दुवा आहे ते कोण? शिक्षकच विद्यार्थ्याशी संपर्क साधून, पालकाशी संपर्क किंवा समाजाशी संपर्क साधून त्यांच्यातील दुवा बनवू शकतो. कृषी मेळावे, पालक मेळावे, माता व पालकांच्या सभा भरवाव्यात, त्यात योग्य ते मार्गदर्शन करावे. सामाजिक उत्तरदायित्वात शिक्षकाचं काय उत्तरदायित्व आहे की त्यांनी काय करावं? पालक मेळावे, माता पालकांच्या सभा भरवाव्यात आणि त्यात योग्य ते मार्गदर्शन करावे. हे झालं सामाजिक उत्तरदायित्व शिक्षकाचे. सामाजिक जनजागृती करण्यासाठी वृक्षदिंडी, एड,
एड्स, जनजागरण, त्याचप्रमाणे लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सांगणे, बालविवाह, स्त्री भ्रूण हत्या होऊ नयेत म्हणून उद्बोधन करणे, हे सगळे आपल्याला सामाजिक शिक्षकांचे उत्तरदायित्व सांगता येईल. त्याचप्रमाणे आपल्याला तिसरं उत्तरदायित्व सांगता येईल ते म्हणजे अपेक्षित भूमिकेसंदर्भात उत्तरदायित्व. आता बघा, अपेक्षित भूमिकेसंदर्भात शिक्षकांचं काय उत्तरदायित्व, तर बघा, शिक्षकाने पालक, तत्वज्ञ, मार्गदर्शक, शिक्षक मित्र, सल्लागार इत्यादी भूमिका पार पाडाव्यात. कोणकोणत्या शिक्षकाला भूमिका पार पाडाव्या लागतात, तर बघा, पालक म्हणून ही शिक्षकाला भूमिका पार पाडावी लागते, तत्वज्ञ, मार्गदर्शक, शिक्षक मित्र आणि सल्लागार इत्यादी भूमिका त्यांना पार पाडाव्या लागतात. शिक्षक ही व्यक्ती समाजातील एक आदर्श घटक, समाजाचा एक शिल्पकार आणि जबाबदार व्यक्ती असल्याने त्याचे वर्तन सतत योग्य असले पाहिजे. बरोबर आहे. आपण शिक्षकाला एक उच्च व्यक्तिमत्व किंवा चांगल्या व्यक्तिमत्वाचा व्यक्ती म्हणून पाहिलं जातं. जर शिक्षक वागल तसेच विद्यार्थीही वागत असतात. म्हणून समाजातील एक आदर्श घटक, समाजाचा एक शिल्पकार आणि जबाबदार व्यक्ती म्हणून आपण शिक्षकाकडे पाहत असतो आणि त्याचं वर्तनही तसेच तशा योग्यच असले पाहिजे. विद्यार्थ्यांना उच्च अध्ययन क्षमतापर्यंत पोहोचविणे हे शिक्षकाचे उत्तरदायित्व आहे. बरोबर आहे. शिक्षकांची किंवा विद्यार्थ्याची आणि विद्यार्थ्यांच्या पालकांची काय अपेक्षा असते की शिक्षकांनी विद्यार्थ्याला एक उच्च क्षमता किंवा उच्च अध्ययन क्षमतापर्यंत पोहोचविणे गरजेचं आहे. ते सुद्धा आपल्याला शिक्षकाचं एक उत्तरदायित्व सांगता येईल. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्याने स्वतःहून चांगले कार्य करून विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा व प्रोत्साहन द्यावे. शिक्षक हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो किंवा कुठलाही व्यक्ती हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो. त्याचप्रमाणे शिक्षकांनी काही सर्जनशील नवीन उपक्रम करून स्वतःला अद्ययावत ज्ञानात ठेवणे हे सुद्धा गरजेचं आहे आणि त्यातून त्यांनी विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा व प्रोत्साहन दिलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला अपेक्षित भूमिकेसंदर्भात शिक्षकाचं काय उत्तरदायित्व हे सांगता येईल. त्यानंतर आपण सांगता येईल करारात्मक उत्तरदायित्व. आता यामध्ये काय सांगता येईल की या उत्तरदायित्वात कायद्याचा म्हणजे नियमांचा विचार केलेला आहे. म्हणजे दिलेल्या वेळेत शिक्षकाने आपला अभ्यासक्रम शैक्षणिक साधनांच्या सहाय्याने पूर्ण करणे आणि त्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यात अपेक्षित वर्तन बदल घडवून आणणे ही संस्था किंवा समाजाची अप्रत्यक्ष झालेला करार असतो. बरोबर. शिक्षकांनी काय करायचं, त्याचं एक मुख्य उत्तरदायित्व आहे की विद्यार्थ्याला चांगलं शिकवलं पाहिजे आणि अपेक्षित वर्तन बदल त्यांच्यात घडवून आणेपर्यंत शिक्षकांनी चांगल्या प्रकारे अध्यापन केलं पाहिजे आणि अभ्यासक्रम शैक्षणिक साधनांच्या सहाय्याने पूर्ण करून त्यांच्यात आवश्यक ते उद्दिष्ट त्यांनी ते साध्य केले पाहिजे. ही सुद्धा काय आहे, ही संस्था आणि समाजाशी अप्रत्यक्ष झालेला करार सांगता येईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित वर्तनात बदल आणणे, विद्यार्थ्याच्या वर्तनात अपेक्षित बदल आणणे हे सुद्धा एक शिक्षकाचं उत्तरदायित्व आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बघा, नैतिक उत्तरदायित्व शिक्षकांचं काय. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे हे तर माहिती आपल्याला. त्यामुळे शिक्षकी पेशाचे पावित्र्य जपण्याची जाणीव शिक्षकाला हवी. विद्यार्थ्याच्या समस्या जाणून घेऊन अडचणीच्या वेळी मदत करणे हे शिक्षकाचे उत्तरदायित्व ठरते. कारण विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडविण्यात शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो. विद्यार्थ्याबाबत कोणताही पूर्वग्रह न धरता पारदर्शी असावे. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनातून वाढ होण्यासाठी प्रयत्न करावेत. व्यवहारिक गोष्टी, आदर्श व्यक्तींचे चरित्रे त्यांच्यासमोर ठेवावीत. राष्ट्रपुरुष यांच्या जीवनचरित्रावर आधारित वक्तृत्व स्पर्धा आयोजित करावा. हे झालं नैतिक उत्तरदायित्व शिक्षकांचं. त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम आखून विद्यार्थ्यांचा चारित्र्याचा विकास कसा होईल हे सुद्धा पाहिले पाहिजे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना येणाऱ्या ज्या बऱ्याच अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला पाहिजे आणि त्याचप्रमाणे शिक्षकांनी विद्यार्थ्याबद्दल कुठलाही पूर्वग्रह न ठेवता त्यांनी कसं विद्यार्थ्यांना सगळ्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला नैतिक उत्तरदायित्व शिक्षकांचे सांगता येईल. त्यानंतर व्यावसायिक उत्तरदायित्वामध्ये काय, कोठारी आयोगाने म्हटले आहे की शिक्षकाची अध्यापन कार्यक्षमता ही शिक्षकाचे समाजातील स्थान, व्यावसायिक क्षमता, चारित्र्य, समर्पणाची भावना यावर अवलंबून असते. म्हणून शिक्षकाने स्वतःच्या व्यवसायातील उच्च दर्जाच्या क्षमता प्राप्त कराव्यात व स्वतःच्या ज्ञानात अद्ययावतपणा आणावा. बघा, व्यावसायिक क्षमता, चारित्र्य आणि समर्पणाची भावनाच ही शिक्षकाला कार्यक्षम किंवा
शिक्षकाची अध्यापन कार्यक्षमता वाढवू शकतो. त्यासाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे, जे स्वतःचं ज्ञान आहे त्या कसं अद्ययावत ठेवलं पाहिजे. आता कालांतराने ज्ञानात बदल होत चाललेला आहे, ते ज्ञान शिक्षकांनी प्राप्त करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे हे सुद्धा व्यावसायिक उत्तरदायित्व सांगता येईल. त्यानंतर बघा वर्ग व्यवस्थापन संकल्पना. आता वर्ग व्यवस्थापन संकल्पना म्हणजे नेमकं काय आणि त्यात येणाऱ्या कोणकोणत्या समस्या आहेत ते आपण पाहायचं आहे. वर्ग व्यवस्थापन ही एक कला आहे, तसेच ते एक शास्त्रही आहे. परीक्षेत विचारलं जाऊ शकतो वर्ग व्यवस्थापन ही कला आहे आणि डॅश डॅश आहे, तर ते शास्त्रही आहे. सगळ्या शिक्षकांना वर्ग व्यवस्थापन लवकर जमेलच असे सांगता येत नाही. ज्या शिक्षकांना वर्ग व्यवस्थापन जमत नाही त्या शिक्षकांचं वय कितीही असले किंवा कितीही अन्य चांगले गुण असले तरी त्यांचा काहीही उपयोग होत नाही. बरोबर आहे. जर शिक्षकांपाशी खूप ज्ञान आहे पण त्यांना वर्ग व्यवस्थापन करता येत नाही किंवा वर्गात मुलांना नियंत्रणात ठेवता येत नाही तर त्या ज्ञानाचा काही उपयोग होत नाही. वर्गात मुलेच शांत राहिली नाही तर शिक्षक शिकवणार काय. त्यामुळे वर्ग व्यवस्थापन चांगल्या प्रकारे शिक्षकांना जमले पाहिजे. वर्ग व्यवस्थापन चांगल्या प्रकारे जमण्यासाठी शिक्षकांनी कसं विद्यार्थ्यांना अभ्यासात मग्न ठेवलं पाहिजे, त्यांचं लक्ष दुर्लक्षित होतं कामा नये. त्यानंतर बघा वर्ग व्यवस्थापनाची एक व्यापक संकल्पना आहे. बरोबर आहे. वर्ग व्यवस्थापन कशी आहे, व्यापक संकल्पना आहे. त्याच्या खूप साऱ्या बाजू आपल्याला सांगता येतील. यामध्ये भौतिक सुविधांचे आयोजन करणे, योग्य अध्ययन पद्धती निश्चित करणे आणि अध्ययन कार्यात विद्यार्थी मग्न राहतील असे अध्यापन करणे अशा गोष्टीचा समावेश होतो. वर्ग व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो बघा. भौतिक सुविधा म्हणजे बसण्याचे डेस्क, फळा, बरोबर, शैक्षणिक साहित्य. त्याचप्रमाणे अध्यापनाच्या पद्धती आपण शिकवताना विद्यार्थ्यांच्या कोणत्या वापरतो त्याच्यावरही वर्ग व्यवस्थापन अवलंबून असतं. त्याचप्रमाणे अध्ययन कार्यात म्हणजे शिकताना विद्यार्थी किती मग्न राहतो याच्यावरही वर्ग व्यवस्थापन अवलंबून असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना जर अध्ययनात मग्न ठेवायचं असेल तर तुम्ही वर्ग व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. त्यानंतर बघा वर्ग व्यवस्थापनात अध्ययन यशस्वीपणे व प्रभावपणे होण्यासाठी वर्ग वातावरणाची निर्मिती करणे, त्यासाठी योग्य शैक्षणिक साधने व अध्यापन पद्धती निश्चित करणे याचा समावेश होत असल्याने वर्ग व्यवस्थापन ही संकीर्ण प्रक्रिया मानली जाते. बरोबर आहे. बघा तुम्ही जर बघितलं एखादा जर विज्ञानाचा कुठला घटक शिकवायचा असेल, जर शिक्षकाने व्याख्यान पद्धतीनं जर विद्यार्थ्याला तो सांगितला तर ते त्यात लक्ष देऊ शकत नाहीत, त्यांचं लक्ष दुर्लक्षित होतं. त्यासाठी काय करा, विज्ञानाचा कुठला घटक आहे त्याला प्रयोगाद्वारे सांगितला पाहिजे का हे विचार करून प्रयोगाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्याला शिकवला तर ते कार्यात किंवा अध्ययन कार्यात मग्न राहतील. त्यासाठी योग्य ते अध्यापन पद्धती, कोणते शैक्षणिक साधन वापरावे म्हणजे विद्यार्थ्याचं लक्ष केंद्रित राहील याचाही विचार तुम्ही वर्ग व्यवस्थापनात केला पाहिजे. त्याचप्रमाणे वर्ग व्यवस्थापनावर शाळेचा दर्जा अवलंबून असतो. बरोबर. मुलं जर शांत असतील तर विद्यार्थी किंवा शिक्षक चांगल्या प्रकारे त्यांना शिकवू शकतात. शिक्षकाला वर्गात जाऊन अध्यापन करावे लागते, पण अध्यापनाशिवाय वर्ग व्यवस्थापनात अनेक गोष्टीचा समावेश होतो. प्रामुख्याने त्यात नियोजन, विविध घटकांचे संघटन, नियंत्रण, शिस्त, मार्गदर्शन इत्यादींचा समावेश होतो. वर्ग व्यवस्थापनात फक्त अध्यापन करणं एवढं येतं का, नाहीये, तर त्याच्यात नियोजन करणं महत्त्वाचं आहे. नियोजनामध्ये घटकांचे संघटन, नियंत्रण, शिस्त, मार्गदर्शन इत्यादी सगळ्या गोष्टीचा समावेश होतो. त्यानंतर बघा वर्ग व्यवस्थापन संकल्पना म्हणजे नेमकं काय, तर बघा वर्ग अध्यापनाची कृती व्यवस्थितपणे होण्यासाठी मानवी साधन संपत्तीचा उपयोग करण्याची प्रक्रिया म्हणजे वर्ग व्यवस्थापन होय. अशी व्यवस्थापनाची व्याख्या कोणी केली आहे, जे लेविस यांनी केलेली आहे. लक्षात असू द्या. जर आपल्याला अध्यापन चांगल्या प्रकारे करायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर मानवी साधन संपत्तीचा उपयोग करून आपण वर्गातील वातावरण व्यवस्थित प्रकारे हँडल केलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगता येईल की वर्ग व्यवस्थापन करताना शिक्षकाला खालील गोष्टीचे निर्णय घ्यावे लागतात. तर कोणकोणते निर्णय घ्यावे लागतात, अध्यापन कार्याशी संबंधित. आता अध्यापन कार्याशी संबंधित निर्णयामध्ये कोणकोणते निर्णय घ्यावे लागतात, अध्यापन पद्धती, शैक्षणिक साधने या सगळ्यांचा विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे आपण कुठल्या मार्गाने कुठल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवणार आहे याचाही विचार विद्यार्थ्याला करावा लागतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याच्या वर्तनाशी संबंधित. आता एखादा खूप चंचल बुद्धीचा विद्यार्थी असेल किंवा कुशाग्र बुद्धीचा
वर्गाचा विद्यार्थी असेल तर त्याला कशा प्रकारे शिकवलं पाहिजे किंवा त्याच्याशी कोणत्या पद्धतीनं अध्यापन पद्धतीचा वापर कोणत्या केला पाहिजे हे सगळं विचार घ्यायचं असतं. त्यामध्ये आहे विद्यार्थ्याच्या वर्तनाशी संबंधित आपण आधी विचार केला पाहिजे किंवा निर्णय घेतला पाहिजे. तिसरं आहे ते म्हणजे शिक्षकांच्या वर्तनाची संबंधित. शिक्षकांना कुठली शिक्षकाची पात्रता आहे, त्याचे निकष कोणते आहे, शिक्षकांचे कोणत्या विषयावर प्रभुत्व आहे, याचा सर्वाचा विचार करून आपल्याला वर्ग व्यवस्थापन केलं पाहिजे. त्याचप्रकारे आपल्याला सांगता येईल की वर्ग व्यवस्थापनावर परिणाम करणारे काही घटक किंवा त्यांचे कोणकोणते घटक आहेत ते तुम्हाला यामध्ये सांगतात. वर्ग व्यवस्थापनावर परिणाम करणारा मूळ घटक आहे तो भौतिक सुविधा. आता भौतिक सुविधा म्हणलं तर क्रीडांगण आलं, इमारत आली, बेंच आले, झालं तर ब्लॅकबोर्ड, ह्या सगळ्या गोष्टींचा वर्ग व्यवस्थापनावर परिणाम होतो असतो. तर सविस्तर बघू की भौतिक सुविधांचा वर्ग व्यवस्थापनावर कसा परिणाम होतो. तर त्याच्यात आहे या भौतिक सुविधामध्ये बैठकीचे साहित्य, टेबल, बाकी, फलक, प्रकाश व्यवस्था, हवेशीर पणात इत्यादी बाबींचा समावेश होतो. वर्गाची रचना करणे हा फार महत्त्वाचा भाग असतो. विद्यार्थ्यांना बाकावर जर व्यवस्थितपणे बसता आले नाही तर विद्यार्थी वर्गात चुळबुळ करतो, त्याचे स्वास्थ्य बिघडते, त्यामुळे त्याचे लक्ष अध्यापन कार्याकडे असत नाही. आपला नेहमीचा अनुभव आहे, त्यामुळे वर्गाचे वातावरण पोषक नसेल तर विद्यार्थ्याचे लक्ष विचलित होते. बघा, भौतिक सुविधामध्ये जर ब्लॅकबोर्ड व्यवस्थित दिसत नसेल तर विद्यार्थी अध्ययनावर लक्ष देऊ शकत नाहीत. जर बसण्याची व्यवस्था विद्यार्थ्याची व्यवस्थित नसेल तर ते चुळबुळ करतात आणि अध्यापन कार्याकडे ते लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या सुविधांचा वर्ग व्यवस्थापनावर परिणाम होतो. म्हणून सूर्यप्रकाशाची व्यवस्था किंवा ब्लॅकबोर्डची व्यवस्था, बसायची व्यवस्था हे व्यवस्थितपणे केलं तर वर्ग व्यवस्थापनास मदत होते. त्यानंतर बघा शैक्षणिक तंत्रविज्ञान. शैक्षणिक तंत्रविज्ञानात कोणकोणते घटक समावेश असतात तर शिक्षकांनी आपल्या अध्यापनाचे नियोजन करताना विद्यार्थ्याबाबत निश्चित अचूक कल्पना, उद्दिष्टाची स्पष्टता आणि त्या संदर्भात निवडलेल्या साधनांची उपयुक्तता तसेच नियोजनामधील लवचिकता हे सर्व घटक विचारात घेतले पाहिजे. उदाहरणार्थ विद्यार्थ्याबाबत शिक्षकाची चुकीची कल्पना झाली असेल तर कितीही चांगला शिक्षक असला तरी चांगले अध्ययन घडेल असे सांगता येत नाही. बरोबर आहे. त्यामुळे काय करावं, नियोजन करताना, अध्यापनाचं नियोजन करताना विद्यार्थ्याच्या बाबतीत ज्या अचूक कल्पना आहे किंवा उद्दिष्टाची स्पष्टता ही सगळी शिक्षकांनी पूर्वी विचार करून त्या बाबतीत योग्य निर्णय घ्यावेत आणि शिक्षकांनी कुठल्याही विद्यार्थ्याच्या बाबतीत पूर्वग्रह न ठेवता त्यांना सकारात्मक दृष्टीनं सगळ्या विद्यार्थ्याकडे पाहिले पाहिजे. शैक्षणिक तंत्रविज्ञानाचाही आपल्याला वर्ग व्यवस्थापनावर परिणाम होताना दिसतो. त्याचप्रमाणे मानवी संबंधाचाही वर्ग व्यवस्थापनावर परिणाम होतो. कितीही काटेकोरपणे व्यवस्था असली तरी शिकण्याची इच्छा असल्याशिवाय अध्ययन घडत नाही. बरोबर आहे. शिकवणारा कितीही शिकवायला पण शिकणाऱ्याची जर इच्छा नसेल तर अध्ययन घडत नाही. अध्ययन करण्याच्या वेळी एक विशिष्ट परिस्थिती असल्याशिवाय विद्यार्थ्याची मनापासून शिकण्याची इच्छा होत नाही. आपण ज्या ठिकाणी बसलो आहे त्या स्थितीत आपणाला स्वीकारून आपला आदर केला जातो हे विद्यार्थ्यांना जाणून दिले पाहिजे. आता बघा, एखादा विद्यार्थी पाठीमागे बसला असेल तर शिक्षकांनी अध्यापन करताना सगळ्या विद्यार्थ्याकडे सारखे लक्ष दिले पाहिजे. समोर बसलेल्या विद्यार्थ्याकडेच लक्ष देऊन मागटल्या विद्यार्थ्यांना तुम्ही गोंधळही घातला तरी काही परिणाम होत नाही असं शिक्षकांनी केलं नाही पाहिजे. सगळ्याकडे लक्ष देऊन अध्यापन केलं पाहिजे. त्यामुळं काय होतं, विद्यार्थ्याला एक की बाबा सर आपल्याकडेही लक्ष देतात किंवा आपण जिथं बसलो आहे तिथूनही आपल्या उत्तराचा स्वीकार केला जातो हे विद्यार्थ्याला जाणवून दिलं पाहिजे. त्यामुळे कितीही काटेकोरपणा व्यवस्था असली तरी शिकणाऱ्याची इच्छा असेल तरच ते शिकतात, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. त्यानंतर बघा, वर्ग व्यवस्थापनाच्या काही समस्या आहेत, त्या कोणकोणत्या आहेत तर त्या पाहू. बघा, वर्ग व्यवस्थापनाची पहिली समस्या आहे ते म्हणजे वाढती विद्यार्थी संख्या. ही तर खूप मोठी समस्या आहे. तुम्हाला माहिती आहे लोकसंख्या वाढत आहे, मग विद्यार्थी संख्या पण वाढणार. आता वाढती विद्यार्थी संख्येमध्ये तुम्हाला काय काय सांगता येईल तर आज माध्यमिक स्तरावर प्रत्येक वर्गात तुम्हाला माहिती आहे साधारणतः 60 ते 70 विद्यार्थी असतात. माध्यमिक वर्गात किती विद्यार्थी असतात? 60 ते 70. आणि वर्गातील विद्यार्थी संख्या मर्यादित नसल्यामुळे काय होतं, वर्गात शिस्त राहत नाही. विद्यार्थ्याचा वैयक्तिक अडचणी शिक्षकाला समजून घेता येत नाही. त्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांच्या त्यांच्या अडचणीला उपयोजनात्मक कुठलाही उपयोग होत नाही. मुलांच्या बैठक व्यवस्थेसंबंधीही
खूप मोठे प्रश्न निर्माण होतात. सर्व विद्यार्थ्यांना काय होतं, वर्गातील अध्ययन प्रक्रियेत सामावून घेता येत नाही, कारण विद्यार्थी संख्याच एवढी असते की शिक्षक कोणाकोणाकडे लक्ष देणार. विचार करा, एका वर्गात जर 60-70 विद्यार्थी असतील तर शिक्षक एका तासात कोणाकोणाकडे लक्ष देणार. त्यामुळे विद्यार्थी संख्या ही सुद्धा वर्ग व्यवस्थापनातली खूप मोठी समस्या आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे गुणवत्ता विकासांच्या समस्या. ह्याच्यात काय, वर्गात बघा बौद्धिक दृष्ट्या कुशाग्र, काही मध्यम, काही अप्रगत अशा तिन्ही प्रकारचे विद्यार्थी असतात. सगळे काही कुशाग्र बुद्धीचे असतात असे नाही, तर त्याच्यात कुशाग्र, मध्यम, अप्रगत अशा तिन्ही प्रकारचे विद्यार्थी असतात. मग या सर्व विद्यार्थ्याचं अध्ययन करताना किंवा अध्यापन करताना त्यांना समाधान होईल असं शिकवणं ही एक तारेवरची शिक्षकाची कसरत ठरेल, कारण सगळ्याला त्यांच्या पद्धतीने शिकवणं हे खूप अवघड आहे. काही विद्यार्थ्यांना काय होतं, एक गोष्ट अनेक वेळा सांगितली तरच कळते आणि काही गोष्टी विद्यार्थ्याकडून त्या करून पण घ्याव्या लागतात, तेव्हा त्यांच्या त्या लक्षात राहते. मग अशा विद्यार्थी संख्यामुळे किंवा त्यांच्या हे गुणवत्तेमुळे सुद्धा वर्ग व्यवस्थापनात खूप मोठी अडचण निर्माण होते. तिसरा पॉईंट आहे उदासीनता. उदासीनतामध्ये काय सांगता येईल बघा, विद्यार्थ्यांना जर वर्गात जे काही चालले असते तर त्यांना आवडत नसेल तर ते त्याबद्दल उदासीन असतात, बरोबर. हे वर्ग व्यवस्थापनाचे चिन्ह मानावं. म्हणजे कसं, जर शिक्षकाला व्यवस्थित वर्ग व्यवस्थापन करता आलं नाही तर ते विद्यार्थी उदासीन होतात आणि ते अध्ययनाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. अशा उदासीन समूह असेल तर त्याचे अवधान विचलन चटकन होते. अशा वेळी काय करावं, विद्यार्थी केवळ उपस्थितीचे बंधन म्हणून वर्गात बसलेले असतात, बरोबर. मग त्यांच्यामुळं त्यांच्या उदासीनतेचे कारण काय आहे हे समजून शिक्षकांनी त्यानंतर अध्यापन करावं. या प्रसंगी शिक्षकांच्या प्रयत्नातून अध्ययनाबाबत काही विशेष निष्पन्न होऊ शकणार नाही. जर विद्यार्थीच उदासीन असतील तर शिक्षकांनी शिकवून त्यांना ते काहीही समजणार नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याच्या नवीन प्रवृत्तीचा परिणाम मानून स्वतःचा समाधान मानून आपले अध्यापन तसेच पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही शिक्षक काय करतात, मुलं जरी उदासीन असलं तर आपलं कार्य काय आहे, अध्यापन करायचं. मग उदासीन असो अगर नसो, त्यामुळे ते काय करतात, आपलं कार्य पूर्ण करतात. त्यामुळे सुद्धा वर्ग व्यवस्थापनाची ही खूप मोठी समस्या आहे, उदासीनता. त्यानंतर आहे विद्यार्थ्याची वर्तन पाळणे. आता वर्ग व्यवस्थापनाचे लक्षण म्हणजे वर्गाच्या आचाराच्या नियमांचे उल्लंघन. आता बघा, काही नियम घालून दिलेले असतात, त्याचं उल्लंघन करणे म्हणजे काय, विद्यार्थ्याचं वर्तन बिघडणं. शिक्षकाला आपला बराच वेळ विद्यार्थ्यावर नियंत्रण करण्यासाठी घालवावा लागतो, बरोबर. यामध्ये सहजगत्या शेजाऱ्यांनी बोलणे, खेळ, विनोद अशा बाबी आढळतात. या बाबी वर्ग उद्दिष्टांना बाधा आणणाऱ्या असतात. विद्यार्थी खोडकर असतात, एकमेकांच्या खोड्या करतात. त्यांचं वर्तन काय असतं की याला बोलणं त्याला बोलणं, त्यातून काय होतं, वर्ग व्यवस्थापन बिघडतं. अशा प्रकारच्या वर्तनामुळे काय होतं, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो. शिक्षकांनी जर म्हणलं तू गप्प बस, गोंधळ करू नको, तर त्या दोघात एक संघर्ष निर्माण होतो. कारण हे माध्यमिक वर्गातली मुलं हे मोठी असतात आणि ते काय करतात, शक्तीचा वापर किंवा शासन करून कृती कमी करण्याची योजना. शिक्षक काय करतात, गप्प बसला तर नाहीतर शिक्षा देतात. त्यामुळं काय होतं, शिक्षा दिल्यामुळं विद्यार्थी आणखी संघर्ष शिक्षकासोबत करण्याचा प्रयत्न करतात. अशी एक वर्ग व्यवस्थापनाची तुम्हाला समस्या सांगता येईल. त्यानंतर जबाबदारीचा अभाव. आता जसं निष्क्रियता ही वर्ग व्यवस्थापनाची समस्या आहे. विद्यार्थ्याची निष्क्रियता किंवा जबाबदारीची टाळण्याची वृत्ती जी असते विद्यार्थ्याची, त्यातून सुद्धा वर्ग व्यवस्थापनाला बाधा निर्माण होते. विद्यार्थी वर्गातील कामकाजासंबंधी सर्व गोष्टी शिक्षकावर सोपवून रिकाम होतात. म्हणजे हे काम शिक्षकांचं आहे, आपलं काही नाही असं म्हणून ते आपली जबाबदारी टाळतात. त्यामुळे सुद्धा वर्ग व्यवस्थापनावर परिणाम होतो किंवा ती एक मोठी समस्या आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बघा, समूह भावनेचा अभाव यामध्ये सांगता येईल की वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये आपसात एकीची भावना नसणे, बरोबर. परस्पर अनादर असणे या गोष्टी समाविष्ट असतात. अशा प्रकारच्या वर्ग असल्यास कोणत्याही प्रश्नावर वेगवेगळे गट पडण्याची शक्यता असते. बघा, वर्गात तुम्ही गट पडताना बघितले आहे. ते कशामुळे होतं की परस्पराचा अनादर, म्हणजे ते एकमेकाला आदर करत नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्यात गट निर्माण होतात आणि त्यातून संघर्ष निर्माण होतो आणि त्याचा परिणाम वर्ग व्यवस्थापनावर होताना दिसतो. त्यानंतरचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांमधील बेफिकर वृत्ती. आजकाल विद्यार्थ्यांमध्ये फार बेफिकर वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. जसं की आज विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक, शिक्षक अथवा पालक यापैकी
कोणाचीही भीती राहिलेली नसल्यामुळं विद्यार्थी बेफिकीर होतात. विद्यार्थी शाळेला आल्यावर मध्येच तास चुकवितात, परत शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास पूर्ण करीत नाहीत. हे झाली त्यांच्या बेफिकर वृत्तीची लक्षणं. जसं वेळ मारून नेणं, काय शिक्षकांनी काम सांगितलं तर उडवाउडीची उत्तरं देणं, हे बेफिकर वृत्तीची लक्षणे आपल्याला सांगता येतील. ही सुद्धा वर्ग व्यवस्थापनातली मोठी समस्या होऊ शकते. त्यानंतर बघा नीरस अध्यापन पद्धती. जर शिक्षक व्यवस्थित अध्यापन पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्याला शिकवत नसतील तर त्यांचं अवधान टिकून राहत नाही, आणि ते अवधान टिकून नाही राहिलं तर वर्ग व्यवस्थापनात अडचण निर्माण होऊन वर्ग व्यवस्थापन बिघडण्याची शक्यता असते. त्यानंतर काय आहे, शिक्षकाची अध्यापन पद्धती कशी असली पाहिजे, साचेबंद असेल, साचेबंद असेल, त्याच्यात नाविन्यता नसेल, किंवा विद्यार्थी शिक्षकाच्या अध्यापनाकडे लक्ष देत नाहीत, अध्ययनाकडे दुर्लक्ष करतात, या वर्गात हळूहळू खोड्या करून लागतात, त्यामुळे वर्गशिस्त बिघडते नीरस अध्यापन पद्धतीमुळे. दुसरा आहे तो म्हणजे 9वा मुद्दा आहे अध्यापनात शैक्षणिक साधनांचा अभाव. बघा, तुम्हाला माहिती आहे शाळेत अध्यापन प्रक्रिया यशस्वी व प्रभावी पार पाडण्यासाठी आपल्याला विविध शैक्षणिक साधनांचा वापर करावा लागतो आणि त्यातून विद्यार्थ्याचं अवधान टिकून ठेवता येतं. परंतु आजकाल अनेक शिक्षक शैक्षणिक साधनाशिवाय आपला विषय घटक किंवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. मग काय होतं, शैक्षणिक साधनाशिवाय केलेले अध्यापन कसं असतं, रटाळ असतं. तेच व्याख्यान पद्धती, चर्चा पद्धती. विद्यार्थ्यांना लवकर विषय लक्षात येत नाही, त्यामुळे विद्यार्थी काय करतात, अध्ययनात त्यांना काय अभिरुची वाटत नाही, ते चुळबुळ करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातूनच वर्ग व्यवस्थापन बिघडतं. नंतर शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगता येईल भौतिक सुविधांचा अभाव. आता शाळेतील वर्गामध्ये जर भौतिक सुविधा असल्या पाहिजेत, त्यामध्ये बैठकीचे साहित्य असू, टेबल, बाके, फलक, प्रकाश व्यवस्था, हवेशीरपणा इत्यादी बाबींचा जर समावेश असेल तर वर्गाची रचना विविध भौतिक साहित्याने सजवलेली असेल तर विद्यार्थ्यांना अध्यापनात किंवा अध्ययनात मन रमते आणि विद्यार्थी आपल्या वर्ग व्यवस्थापनात मदत करण्यास प्रयत्न करतात. वर्गामध्ये जर विद्यार्थ्यांना बसण्यास पुरेसे बाके नसतील आणि त्यामुळे जर त्यांना व्यवस्थितपणे बसता येत नसेल, अगर आवश्यक ते स्वास्थ्य मिळत नसेल तर विद्यार्थी काय करतात, अध्यापनाकडे लक्ष लागत नाही त्यांचं आणि ते काय करतात, दुर्लक्ष करतात. हा आपला नेहमीचा अनुभव आहे. त्यामुळं काय, भौतिक सुविधांचा अभाव हे एक मोठी समस्या आपल्याला वर्ग व्यवस्थापनात सांगता येईल. अशा प्रकारे आपण शैक्षणिक व्यवस्थापनातील हा शेवटचा घटक अभ्यासला. हे पूर्ण पुस्तक मी पूर्ण केलेलं आहे, त्यामुळे बाकीचे व्हिडिओ तुम्ही बघितले तर ते पूर्ण शैक्षणिक व्यवस्थापन तुमचं चांगल्या प्रकारे होईल. त्यामुळं आता आपण जास्त वेळ न घालवता लेक्चर इथंच थांबवू. धन्यवाद.